दादांना बाजूला केलं गेलं. वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला. म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले. मी 60च्या पुढे निर्णय घेतला. पूर्वी चित्रपट बघताना आपल्याला अनेक वाक्य लक्षात राहायचे. त्यापैकीच आपल्या लक्षात राहिलेलं एक वाक्य असं की डार्लिंग एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हो, हे वाक्य आपल्याला खूप जणांना वेगवेगळ्या अर्थाने लक्षात आहे. पण आता हल्ली हेच वाक्य आपल्याला एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स असं म्हणावंसं वाटतंय. आता असं म्हणण्याचं काय कारण आणि मला ते आजच आठवण्याचं काय कारण हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज सकाळी बारामतीमध्ये एक जोरदार सभा झाली. सभा अर्थात बारामती म्हणलं की पवारांची. अहो, पवारांची मोठ्या असो की पवारांची छोट्या असो, पण सभा मात्र पवारांची आणि ती बारामतीतली म्हणल्यावर गाजणारच. सकाळी सकाळी अजित पवारांनी त्या सभेमध्ये असं एक स्टेटमेंट दिलंय की मी वयाच्या 60व्या वर्षी निर्णय घेतलाय. आता 60व्या वर्षी त्यांनी आता काय निर्णय घेतलाय हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि त्यांनी असं म्हणलंय की मी 60व्या वर्षी निर्णय घेतलाय. काहींनी 38व्या वर्षी घेतला होता आणि वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. अर्थात हे वाक्य असंच्या असं जरी नसलं तरी एकूण ओव्हरऑल वाक्याचा भावार्थ असाच आहे. अजितदादा त्यांच्या भाषणामध्ये खूप काही बोलले, पण एवढं एकच वाक्य घेऊन आपण आता पुढे जाऊया की मी 60व्या वर्षी केलंय, काहींनी ते 38व्या वर्षी केलं होतं. अर्थात हल्लीच्या राजकारणामध्ये विश्वास आणि विश्वासघात हे दोन शब्द एकमेकांना इतके जवळ घट्ट बिलगून आहेत की आपल्याला त्याचे अर्थच लागेना झाले. किंवा असंही म्हणा हवं तर की राजकारण म्हणजे विश्वासघातच की काय असं सर्वसामान्यांना चित्र वाटावं इतकं स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी अधोरेखित होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे असं आहे बघा की उद्धव ठाकरेंना शिंदेंनी सोडलं. शिंदेंच्या म्हणण्यानुसार मी त्यांना सोडणं काळाची गरज होती आणि उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार त्यांनी माझा विश्वासघात केला आहे. आता अर्थात हे आपण आपल्या डोळ्यांनी रिसेंट काही दिवसांमध्ये बघितलं आहे म्हणून आपल्याला असं वाटलं आहे. पण हे काय भारतामध्ये आणि भारतीय लोकशाहीमध्ये भारतीय राजकारणामध्ये नव्याने घडतंय असं काही नाही. कुणीतरी कुणाचा तरी विश्वासघात करणं, कुणीतरी कुणाला तरी सोडून देणं, कुणीतरी कुणाचे सोडलेले घेऊन येणं. अहो, म्हणजे हा गावाकडच्याच भाषेत सांगायचं तर एकाचा हात धरायचा आणि दुसऱ्याला सोडून द्यायचं. अर्थात ह्या सगळ्या कॉमेडीमध्ये विश्वासघात आणि राजकारण या दोन गोष्टी इतक्या घट्ट चिकटल्यासारख्या वाटतात की सर्वसामान्य एखाद्या घरातल्या माणसाने असं जर विचार केला की आता मी राजकारण करायला जातो, त्याला त्याच्या आसपासची 4 लोक सांगतात, बाबा रे ते काय आपलं काम नाही. अर्थात आपलं का काम नाही हा प्रश्न कोणालाही पडत नाही, कारण राजकारण म्हणजे विश्वासघातच करावा लागतो किंवा विश्वासघातानेच वागायला लागतं असं हल्ली चित्र फार स्पष्टपणे समोर येताना दिसतंय. अजितदादांनी हे चित्र 60व्या वर्षी स्पष्ट केलं अशा त्यांच्या स्टेटमेंटचा अर्थ होतो. आणि त्यांनी 38व्या वर्षाचा रेफरन्स कुणासाठी दिला हे दिवसभरांच्या बातम्यांमधून आपण बघतोच आहे. अहो, पण मला सांगा, आपण ज्या वेळेला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणतो अशा लोकशाही देशामध्ये राहत असताना आपल्याला खरंच हा प्रश्न पडत नाही का की राजकारण म्हणजे विश्वासघातच असतो का? अहो, वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथाची, भाषेची आणि पेहरावाची, नवीन नवीन विचारसरणीची ही सगळी माणसं देशामध्ये एकत्र राखून ठेवताना त्यांना काही नियमात बांधावं लागतं आणि ते नियम ते पाळतायत की नाही यासाठी गव्हर्नन्स लागतो. त्यासाठी आपण लोकशाहीची स्थापना केली नाही का? बाबासाहेबांनी जेव्हा या देशाला घटना दिली असेल तेव्हा त्यांच्या मनामध्ये या राजकारणाचा विश्वासघातामध्ये रूपांतर होईल असं कधीतरी स्वप्नात तरी वाटलं असेल का? पण नाही. आपल्याला या महान लोकांनी काय काय लिहून ठेवलंय, काय काय अभिप्रेत करून ठेवलंय याचा विसर पडल्यासारखं आपण वागत आहोत. अर्थात हे मला फार अक्कल आहे आणि तुम्हाला मी शिकवतोय असंही म्हणण्याचं आणि मानण्याचं काही कारण नाही, कारण हे सगळं आपल्या अंगवळणी पडल्यासारखं झालंय. म्हणजे राजकारणामध्ये काहीही झालं तरी आता ते एक्सेप्ट करण्याची ताकद किंबहुना आपली मानसिकदृष्ट्या एक तयार झालेली आहे. मानसिकदृष्ट्या तयार झालेली ही ताकद आपल्या देशाला आणि आपल्याला कुठे घेऊन जाईल माहीत नाही. पण एक मात्र नक्की, अविश्वासाच्या या राजकारणात आपण एकमेकांकडे अविश्वासाने बघायला लागलोय किंवा विश्वास हरत चाललोय किंवा विश्वास हरवत चाललोय असं म्हणायला नक्कीच वाव आहे. चिंतन करूया, आनंदी राहूया आणि चांगल्या देशाचा चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.